इथं आपण हा ऑब्जेक्ट 3D मध्ये कन्वर्ट करणार आहे, 3D मध्ये ड्रॉ करणार आहे NX मध्ये. तर सगळ्यात पहिले न्यू फाईल घ्यायचं. न्यू फाईल नंतर पार्टला नाव द्यायचं. इथं डायरेक्टरी सेट करायची, म्हणजे ज्या फोल्डरमध्ये तुम्हाला सेव्ह करायचं ते फोल्डर. नंतर ओके बटनवरती क्लिक करायचं. बघा इथं होममध्ये आता जर ऑब्जेक्ट चांगला जर ऑब्झर्व केला तर आपल्याला कुठल्या याने काढायला फास्ट होईल, म्हणजे नाही का कुठल्या व्ह्यू ड्रॉ केल्यानंतर आपण फास्ट करू शकतो. तर ते पहिले ॲनालिसिस करायचं. तर बघा हा जो ऑब्जेक्ट आहे ह्या डायरेक्शनमध्ये आपण हा व्ह्यू ड्रॉ करू, नंतर एक्सक्लूड करू 90 mm, नंतर हा एक स्लॉट क्रिएट करू, नंतर हा सर्कल सबस्ट्रॅक्ट करू, आणि हे जे 2 स्लॉट आहे हे आपण एक स्क्वेअर ड्रॉ करून वरच्या बाजून तो सबस्ट्रॅक्ट करू, म्हणजे ऑब्जेक्ट पूर्ण म्हणजे 3 कमांडमध्ये कंप्लीट होईल. ठीक आहे, 3 ते 4 कमांडमध्ये 3Dचे 4 कमांड यूज करावं लागेल, आणि आपल्याला 4 वेळेस स्केच काढावं लागेल. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण हा व्ह्यू ड्रॉ करणार आहे. बघा हा व्ह्यू किती दिलेला आहे 55/70. सगळ्यात पहिले प्लेन सिलेक्ट करायचा, स्केच. आता हा प्लेन सिलेक्ट करायचा. ठीक आहे, वरच्या बाजूला 55, नंतर इकडनं 70. ठीक आहे, नंतर बघा इथं हा जो दिलेला आहे हा 10 mm दिला आहे. मग व्हर्टिकल 10 घ्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हॉरिझॉन्टल किती दिलं आहे. आता इथं हॉरिझॉन्टल 45 दिलं आहे. 45 घेतल्यानंतर बघा व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये 30 mm जायचं. ठीक आहे, नंतर पुन्हा ह्या बाजूला आता इथं 20 दिलेलं आहे, इथं 20. ठीक आहे, नंतर इथून इथं टेपरमध्ये जॉईन करून घ्यायचं. मग सगळे डायमेन्शन याच्या बाहेर घ्या. ठीक आहे, सगळं आपण बरोबर ड्रॉ केलं आहे. मग याला फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर एक्सट्रूड हा रिजन सिलेक्ट करायचा, रिव्हर्स डायरेक्शन करायची, आणि आपल्याला किती दिलेलं आहे ते डायमेन्शन 90 mm. ठीक आहे, इथं 90 mm टाकायचं. आता हा फर्स्ट टाईम आपण नाही का फर्स्टच ऑब्जेक्ट आहे हा या स्केचमधला, तर आपण इथं काय आहे की इथं कुठलीच हे येणार नाही. ठीक आहे, ओके बटनवरती क्लिक करायचं. तर बघा आपण हे ड्रॉ केलं. आता आपल्याला काय करायचं, हा सर्कल सबस्ट्रॅक्ट करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथं हे जे 20 mm दिलेलं आहे, आणि इथून खाली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये बघा 10 mm दिलं आहे. तर हे पण आपण इथं ह्या स्केचमध्ये ड्रॉ करणार आहे, फ्रंट व्ह्यूमध्ये ह्या डायरेक्शननी हा सर्कल आणि हे. ठीक आहे, तर मग काय करायचं, स्केच आणि इथं ओके दाबायचं. ठीक आहे, नंतर बघा हे टोटल 90 आहे. ह्या बाजूने 20 mm गेलं, ह्या बाजूने 20 केलं, म्हणजे मध्ये 50 mm राहिलं. तर सेंटरपासून एक 50 mm ची लाईन ड्रॉ करायची. इथे एक 50 mm ची लाईन ड्रॉ करा. ठीक आहे, नंतर याचं सेंटर पॉईंट पकडायचं, आणि इथला हा सेंटर पॉईंट ऑन करू यायचं. ठीक आहे, आलं बघा सेंटरला. नंतर खालच्या बाजूला 10 mm, नंतर ह्या बाजूला परत 50, आणि इथून इथं जॉईन करायचं. ठीक आहे, आता बघा इथं ओव्हर डायमेन्शन झालं, हे डिलीट करा. नंतर नेक्स्ट बघा इथं 25 आरचं सर्कल आपल्याला ड्रॉ करायचं. मग इथं जायचं,
सेंटर पॉईंट डिटेक्ट होतो बघा, आणि 25 रेडियस आला पाहिजे, म्हणजे डायमीटर 50. ठीक आहे, याला फिनिश करायचं. नंतर एक्सट्रूड हा सिलेक्ट करायचा, ह्या बाजूला सबस्ट्रॅक्ट करायचं, बुलियनमध्ये जायचं सबस्ट्रॅक्ट. ठीक आहे, नंतर बघा आता हे आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं. तर बघा इथं हे जे दिलेलं आहे, हे इथून ह्या पॉईंटपासून किती दिलेलं आहे आपल्याला, इथून एवढं 10 mm दिलेलं आहे बरोबर. मग बघा आता सबस्ट्रॅक्ट रिव्हर्स डायरेक्शनमध्ये घ्या. बघा आता आपल्याला इथून इथं 10 दिलेलं आहे बरोबर. हे टोटल 70 आहे. 70मधून 45 गेले, 45मधून 20 म्हणजे 45 + 20 किती होत्या, 55, 65. म्हणजे इथून हे जे टेपर डिस्टन्स आहे 5 mm आहे, आणि इथून हे 10 दिलं आहे, म्हणजे आपल्याला टोटल 15 mm एक्सट्रूड करायचं, 15. ठीक आहे, आणि इथं सबस्ट्रॅक्ट करायचं. बघा नंतर हे स्केच हाईड करा. ठीक आहे, आता आपण हे ड्रॉ केलं. आता आपण जर ऑब्जेक्टमध्ये बघितलं तर वरच्या बाजून आपले हे 2 स्लॉट दिसत आहेत बघा. इथं त्याची 25 दिलेलं आहे, इकडनं 10, इकडनं 10, म्हणजे 10 आणि 10 20 + 25 किती होतं ते 45. ठीक आहे, तर म्हणजे सेंटरला आपल्याला 25 बाय, आणि त्याचं जे डिस्टन्स दिलेलं आहे 70 दिलेलं आहे. म्हणजे स्टॉप व्ह्यूमध्ये काय करायचं, स्केच ड्रॉ करायचं. ओके, इथे एक रेक्टँगल ड्रॉ करायचं. ठीक आहे, याचं डिस्टन्स द्यायचं 70. नंतर हे जे डिस्टन्स आहे किती आहे 25, आणि याला सेंट्रलाइज घ्यायचं. किंवा सेंट्रलाइज जर येत नसेल तर इथलं डिस्टन्स द्यायचं. मग बघा इथून डिस्टन्स किती येईल, मग हे टोटल 90 आहे, म्हणजे 90 मायनस म्हणजे 10 mm येईल. ठीक आहे, नंतर इथून हे जे डिस्टन्स हे किती येईल 10 mm, आणि क्लोज करायचं, फिनिश. आता हा सिलेक्ट करायचा, एक्सट्रूड रिव्हर्स डायरेक्शनमध्ये घ्यायचं, आणि इथं बघा किती दिलेलं आहे, त्याची डेप्थ दिली 15, आणि सबस्ट्रॅक्ट करायचं. ठीक आहे, सगळे स्केचेस हाईड करा. हा आपला ऑब्जेक्ट रेडी झाला. ठीक आहे, इथं व्ह्यूमध्ये जाऊन त्याचा कलर पण चेंज करू शकता. जसं इथं ह्याच्यात दाखवलं होतं तसं सेम ऑब्जेक्ट आपण इथं 3D मध्ये कन्वर्ट केलं आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट याच्यामध्ये आपण याची ड्राफ्टिंग करू, म्हणजे डायमेन्शन देऊ सगळे याचे. तर डायमेन्शन देताना बघा काय करायचं, की सगळे फीचर कवर झाले पाहिजे, आणि सगळे फीचरचे सगळे डायमेन्शन आले पाहिजे.